अंधाराच्या छाताडावर ठिणग्या पेरीत जावे, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे, आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे. अतिशय मनमोहक सनसेट आणि सुंदर असं हे नेचर या ठिकाणी मी अनुभवलं. जणू एखाद्या चित्रकाराने चित्र काढावं आणि त्याच्यात जीव ओतावा असा हा नजारा या ठिकाणी होता. अतिशय मंत्रमुग्ध होऊन मी या वेळेची आनंद घेत होतो. परतीच्या प्रवासाला रात्र झाली होती आणि आल्या आल्याच लगेच झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फ्रूट्स खायला घेतले. हॅपी पांडा हॉस्टेलमधला हा कॉमन हॉल आहे आणि तिथे बसून मी माझे फ्रूट्स खात होतो. मी फ्रूट्स खात असताना हाना आणि मार्टिना नावाच्या 2 जर्मन मुली माझी विचारपूस करत होत्या आणि माझ्याशी बोलायला आल्या. त्यांनी सांगितलं की हॉस्टेलमधला ग्रुप कायाकिंगसाठी जाणार आहे. Yeah, so we might do, basically we'll come back here for about 3 o'clock, yeah, and then we'll go. Yeah? Sound good? Good. कायाकिंगचा अनुभव मला सुद्धा घ्यायचा होता, परंतु ग्रुपसोबत जाण्याची इच्छा नव्हती. आपण सोलो फिरायला आलोय तर सोलोच जावं असं माझी इच्छा होती. मग फ्रेश होऊन मी शिरोडा बीचवर जाण्यासाठी निघालो. ऊन खूप पडलं होतं म्हणून रस्त्यात थांबून उसाचा रस घेतला. त्यातल्या या रस्त्यांवर 2 व्हीलरने फिरण्याची मजाच काही और आहे. हॅपी पांडा हॉस्टेलपासून शिरोडा बीच साधारण 15 किलोमीटर दूर दाखवत होता. त्याच्या दोन्ही बाजूंना एकतर लाल चिऱ्याचे नाहीतर लाकडाचे कुंपणं, माडाचे, आंब्याचे नाहीतर नारळाचे झाडं, अतिशय सुंदर आणि खूप मनमोहक निसर्ग आहे येथे. साधारण 20 ते 25 मिनिटात आपण या शिरोडा बीचवर पोहोचलो. पोहोचताच या ठिकाणी अशी अतिशय मोठी मोठी झाडं होती. या झाडांची नावं मला माहिती नाही, कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. बाईक पार्क करायला सुरक्षित अशी जागा बघून आपण बीचकडे निघालो. उतरायला व्यवस्थित काही जागा दिसत नव्हती. आपल्याला कार्तिकने सांगितल्याप्रमाणे लोकेशनवर आपण आलो होतो. तेथे काही जास्त गर्दी नसते असं त्याने सांगितलं होतं, परंतु येथे उतरायला जागा सापडत नव्हती. एका पायवाट बघितली, दगडांची रिटेनिंग वॉल बनवलेली होती. त्याच्यावरनं उड्या मारून मी बीचवर पोचलो आणि खरंच कोणीच नव्हतं बीचवर. मी एकटाच त्या ठिकाणी बीचवर त्या वेळेला होतो. अतिशय सुंदर दिसत होता आणि स्वच्छ बीच होता कम्पॅरेटिव्हली गोवाच्या बीचेसपेक्षा. घोडेवाला तिथे आला आणि विचारलं, हॉर्स रायडिंग करणार का? मागे पुढे न पाहता मी लगेचच होकार दिला आणि हॉर्स रायडिंग करायला सुरुवात केली. सोनू नावाचा हा घोडा खूप धष्टपुष्ट होता आणि चाल देखील अतिशय सुबक होती त्याची. मजा आली हॉर्स रायडिंग करायला. व्हिडिओ आवडत असतील तर इंस्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. जय महाराष्ट्र, जय शिवराय.